मास्तरीन बाई मी एक बोलतो, तुम्ही आज लय झाक दिसता, एकदम झकास, म्हणजे कडकच लुक, कडक लुक दिसतो एकदम. थँक्यू. तुम्ही आज असं लाजत का बोलतायत? त्या दिवशी तुम्ही केवढ्या नीट बोलत, आज मी लाजतायत कशाला? म्हणजे मला का लाजतायत? अहो मी निर्लज्ज आहे, तुम्ही पण निर्लज्ज राहा. शर्ट मॅचिंग छान वाटतोय ना? कुठे मॅचिंग आहे? तुमचा तो गुलाबी आहे, माझा कोणता कलर आहे? स्टाईल तुमचा ऑलिव्ह आहे. हा ऑलिव्ह कॅमोफ्लॅज आहे. मला कापरं बदलायचे, मी बरेच दिवस झाले हीच कापरं वापरतो, मला कंटाळा या कापरांचा. जाऊन बदलू शकतो आपण. तुम्ही मला असा तुम्ही मला सांगाल का मी काय कपडा घालायला हवा? तुम्ही ना असं काहीतरी छान फॉर्मल जॅकेट आणि असे छान ट्राउझर्स आणि छान शूज असं काहीतरी घाला. तेव्हा मला ना सध्या पैसा ना जास्त खर्च नाही करायचा आहे मास्तरीन बाई, माझ्याकडे पैसा आहे ना. $100 मध्ये होऊन जाईल. 100 रुपयात होत आहे ना, मग ठीक आहे मी रेडी आहे करायला. 100 रुपये आता काय नॉर्मल आहे. मी तर काल 200-400ची गाडी घेतली आणि फिरत होतो इकडे तिकडे, मस्त एकदम स्वाभिमान. कोणाची गाडी ना का ना, स्वतःची गाडी भाड्याची असली का नाही पण चालवत होतो. तुला मी दाखवेल माझी गाडी भाड्यावर घेतलेली. आपण जाऊया का सुक्रियाजी? चेंज करायचं आहे तुम्हाला तर शॉपिंगला? सुक्रियाजी मी व्हेज आहे. अरे बाबा मी बी व्हेज आहे. अरे कोंबड्या बिमऱ्या लोक कापतात ना, मला अजिबात आवडत नाही, चुकीचं आहे. हा त्या मुक्या जनावरांचा जीव घातात ना, त्यांना कापतात ना. अरे पाटील असतो म्हणून काय झालं? आपण नाही नॉनव्हेज खात, आपण पाटील आहे. पण भाई आपण कोण आहोत? आपण भाई हिंदू लोक आहोत. हिंदू धर्मामध्ये हे असं कापाकापी करून खाणं योग्य नव्हे. आपल्याला भाई एवढंच माहितीये, मस्तपैकी झाडं बिरं असतात, त्यांची फलं बिलं खायची आणि शरीर चांगला ठेवायचा. आणि मी स्वतः सांगते, मी नॉनव्हेज लय खायचो, लय तोडाचो तंगड्या. पण आता मी जो सुधारलाय ना, मला एकदम संतुष्टी भेटते, म्हणजे मनाला एकदम छान वाटते आणि मला नाही त्रास होत. मला पहिले पोटाचे लय विकार होते, आता मला काही नाही होत. मला टाइम टू टाइम संडासला होते, मला जळून छाताळात मला जलत नाही. ते कपड्याचं दुकान बंद होईल सुक्रियाजी, आपण तिकडे कपडे चेंज करून घेऊया ना तोपर्यंत. आता मास्त्री आपला क्लास कधी होणार आहे? नाही ना, शिकू ना आपण आजपासून. कसा होता? अरे सुक्रिया पाटील. नाही, आमचे मुफासाजी आहेत ना, ते पण असंच करतात आणि नंतर मला हॉस्पिटलमध्येच पोहोचवतात ना. जानवी जी बोलिए प्रेम जी। ये मैडम जी है। आवाज ये टीचर है, शहर में गुंडागर्दी, रोड छाप ऐसे ही हिंट फेरे रहते हैं, उनको ये पढ़ाती है मैडम, और उनमें एक अच्छा कुछ परिवर्तन करती है। तो इनकी एक मतलब बहुत अच्छा इनका एक काम है इस शहर में। ऐसी आरती करने में मुझे ना अजीब सा लग रहा है रे, क्या चल रहा है? मैं अंदर का मुफासा मेरा जो सुला के रखा है, शुक्रिया को मैं जागरूक रखूया, लेकिन शुक्रिया को भी अजीब सा लग रहा है ये। तुम्हाला नक्की काय शिकायचंय ते मला तुम्ही सांगा. हिंदी शिकायचंय ना? मला हिंदी एकदम भाषा शिकायचंय, भाषा. ठीक आहे, आता आपण म्हणजे एकदमच असं बेसिक लेवल पासून सुरू करूया पाटील सर. हा. आता मला सांगा, आपण जी बटाट्याची भाजी घरी खातो, उकडलेल्या बटाट्याची, तिला हिंदीत त्या बटाट्याला काय बोलतो? आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी जी खातो त्याला हिंदीमध्ये बोलतात बटाटा. नाही, हिंदीमध्ये त्याला मराठीत बटाटा बोलतात, त्याला हिंदीत पोटॅटो बोलतात. पोटॅटो इंग्लिश मध्ये बोलतात. आपला रणबीर कपूर आहे बघा, हा, त्याच्या बायकोचं नाव काय? त्याच्या बायकोचं नाव आहे महेश भट्टची मुलगी आहे तीच ना? हा, तिचं नाव आलिया भट आहे. मला माहिती आहे, मी बघितलाय पिक्चर, मला आई दाखवायची पिक्चर. तो स्टुडंट ऑफ द इयर माहितीये का? तेव्हा मला आईने लय झोपटला. आई बोलते, बघ जरा बघ कशी लोक जात आहेत अभ्यासाला, इकडे तिकडे फिरतात आणि तू काय करतो? हा, इकडे पोरांमध्ये लगोरची खेळतोय, भावरे खेळते, कॉलेजला जात नाही. मला लय ओरडली होती आई, तुम्हाला सांगते मी. पाटील सर, तर त्या आलियाचं पहिले 2 अक्षर काय? आलियाची पहिली 2 अक्षर आली. हा, मग आता विचार करा, बटाट्याला काय म्हणत असतील? बटाट्याला आली म्हणतात. आता समजा आलियाला एखाद्याला लाडाने बोलवायचं असेल तर तो कसं बोलवेल? आलियाला लाडाने बोलणार, अगं माझी आलू ये ग इकडे. आलू ये
बटाट्याला म्हणतात आलू. ओ कांद्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? कांद्याला हिंदीमध्ये बोलतात कांद्याला काय बोलतात हिंदीमध्ये? मला कसा माहित असेल मास्टर बाई कांद्याला हिंदीमध्ये काय बोलतात? पण आपल्याकडे समजा लहान बाळ असेल हा तर आपण त्याला पाणी काय करतो? त्याला पाणी आपण पाजतो. मग आता पाचतोचे पहिले 2 शब्द काय? पाजतोचे पहिले 2 शब्द बाळा. वा वा वा. पाचतो ह्या शब्दाचे पहिले 2 अक्षर काय? पाज पाज. पाजला तुम्ही तुमच्या भाषेत, तुमच्या आगरी भाषेत कसा बोलतात? काय बोलतात आगरी भाषेत प्याजला कांदा बोलतात. हे प्याज बोलतात. प्याज. आईला मला माहितीच नाही. मी असा कच करून बोललो पण मला माहित नव्हतं की कांद्याला प्याज बोलतात. आणि तू मला बोलली पाज तर मला असं डोक्यात आला की हा प्याजला प्याज बोलतात आणि मग त्याला कांदा बी बोलतात. म्हणजे मला कळलं की कांद्याला प्याज बोलतात. म्हणजे मला माहित पण होतं पण ते मी विसरलो होतो. घसा सुकला जरा, तुम्हाला शिकवून पाणी पिऊ द्या. थांबा. आपला टमॅटो आमच्याकडे टांबाट बोलतात. टांबाट. पाणी वर खेचायला काय लावतात घरी? पाणी वर खेचायला हिरीतनं लावतात. ते काय बोलतात त्याला रे बापरे, आता डोक्यात होता माझ्या. पारी. नाही मोठं मशीन. अरे आमच्याकडे त्या मशीनला उपशी बोलतात. ती अशी लावतात मध्ये चालू केली का त्यातनं पाणी येतं लय जोरात. नाही ते असं फिरतं बघा, ते इलेक्ट्रिसिटीवर चालतं ते. पवन चक्की. नाही पाण्याची ती असते नाही का? पाण्याची काय असते म्हणजे काय? मोटार. आणि त्याच्या आधी आपल्या मराठीत टमाटरचा टच लावायचा म्हणजे टमाटर. अरे हा रे टमाटर बोलतात काय? म्हणजे कांद्याला टमाटर बोलतात. कांद्याला टमाटर बोलतात. हा बोलते. आजपासून आपण दोघं हिंदी, म्हणजे तुम्ही हिंदी बोलण्याचा प्रयत्न करा. तुटकं मुटकं जसं तुम्हाला जमेल तसं. मी तुमचं ते हिंदी सुधरवण्याचा प्रयत्न करेल. जसं मी आज तुम्हाला विचारते तो पाटील जी आपने आज के दिन में क्या किया, माझं तुम्ही मला हिंदीत सांगण्याचा प्रयत्न करा. मी आज के दिन में महीने चामन भाई के पास में गया मैं. आणि उधर गाड़ी का जो था ना, गाड़ी का कारशेड, उधर मैं गाड़ी नवीन विकत लेने गया. और वहाँ से गाड़ी विकत लेने गया तो गाड़ी का कारखाना बंद हुआ था. उसने बोला कि आज वो क्या स्टेटस भाऊ नहीं आला, तो स्टेटस भाऊ नहीं आएगा तो अपन को नाही मिळाला गाडी. आम्हाला लय वाईट वाटला. मग माझा असा डोका फिरलाय ना. मी सांगते मास्तरीन बाई, मला जर तो स्टेटस भाई भेटला ना कुठला आहे, मी लय रागवणार आहे. मी त्याचं इंगत दाखवते मग त्याला. पाटील सर आपल्याला हिंदी शिकायचंय आणि तुम्ही विकत घेण्या जो बोलला तर विकतला हिंदी शब्द आहे खरीदने गया. तो मैं वहाँ गाडी खरीदने गया. अच्छा अरे सॉरी मी असा भावनामध्ये वाहून गेलो. पण गाडी मला मुझे गाडी खरीदने का आहे. बरोबर आहे. हाँ व्हेरी गुड. आणि मैंने गाड़ी खरीदने का है. मुझे गाड़ी खरीदने का है. मैंने गाड़ी खरीदा है. मुझे गाड़ी खरीदने का है और मैंने गाड़ी खरीदा नहीं है. कारण वो स्टेटस वाला आड़मुठी लेके बैठा है और मैं उसको कल तोड़ेगा. व्हेरी गुड. कैसा है? जमता है और तुमको कौन सी गाड़ी चाहिए और तुमको वो गाड़ी क्यों चाहिए? मला गाडी ना एका व्यक्तीला ना असं थोडासा असा इम्प्रेशन टाकायला हवाय. म्हणजे मी गाडी तसा फिरला ना का तिला एक खुश व्हाल. सर पाटील सर हिंदी. अरे सॉरी मी परत वाहून गेला. मला गाडी आहे ना थोडासा असा म्हणजे माझ्या बापसाला. आई सॉरी परत 1 मिनिट. मुझे गाड़ी मेरे बापूस को दिखाने के लिए लेना. पप्पा को दिखाने के लिए लेना है. मैं अपनी इज्जत बढ़ाना चाहता हूँ. मैं अपनी इज्जत बढ़ाना चाहता हूँ.
हाँ बढ़ाना चाहता हूँ. हा. अरे पप्पी भाऊ कसा हाय? अरे मास्तरीन भाई आपल्याला ना एकदम झाक हिंदी शिकवताना आपण एकदम बाप हिंदी शिकलाय माहितीये का. आता बघ मी हिंदी मध्ये बोलू का तुला. कसा काय हाय पप्पी भाव? कौन है ये लोग? ये मराठी है. सॉरी सॉरी सॉरी. अरे नाही मी बोलते एक मिनट. आप कैसे हो पप्पी भाई? एक साथ गाइस आपको मजा आ रहा है इस आरपी में? चैट बताओ जरा. तिचं नाव काय? इधर आओ, सामने आओ, नाम बताओ. टिया. काय शिकायचंय तुला? काय करतेस तू? वो थोड़ा है ना, उसको मराठी आती नहीं है, वो पंजाब से. अरे मास्तरीन बाई तिला कापर दे कापर. तिला कापर घालायची की केवढी छोटी छोटी कापर घालून थंडी वाजाल ना तिला. समुद्राच्या किनारी पाटील केवढा सर, का लावायचे. असं आपण असं नाही सांगू शकत कुणाला. मी सांगते तर मी सांगते. ए टिये भाई अगं तू आहे ना थोडी कापरे बिपरे जास्त घाल. तुला थंडी बिंडी वाजत नाही का? मराठी नाही समजत हा? मॅडम अगं तिला. ताप बी पाहिलं तर डॉक्टर कडे आर्मीत होशील ना भाई. एक तर डॉक्टरला पैसे घेते. पाटील सर मराठी मी थांबा मास्तरीन बाई मी तिला हिंदी मध्ये बघ कसा समजवते. टिया जी अहो पण तो Respect. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आहे पण अरे बाबा तिला आजार पण लागलं तर खर्च कोणाला होणार? या भाऊला होणार ना तिच्या मोठ्या भावाला. तर मला तेवढंच म्हणायचं आहे की तिने चांगली म्हणजे असं कपडे बिपरे नीट घातलं ना मग टेन्शन नाही. बघ टिया मैं तुमको बोलना चाहता हूँ कि तुम समुद्र से हवा आती हवा यू नो हवा. समंदर. हाँ हवा वो हवा ऐसा अंग को लगेगा तो तुमको कापरा भरेगा कापरा. आता ती बघा ती कशी चालली आहे पाटील सर तिकडे. अरे आई ग. मी डोले बंद केले मी बसते. पाटील सर तुम्हाला एखादं हिंदी गाणं येतं का? मला हिंदी गाणी लय येतात. लय हिंदी गाणी येतात. लय गाणी का तुम्ही? जरा घ्या की. मग जरा तुला एखादं सांगतो गाणं माझी घ्या. गर्लफ्रेंड होती ना एक. तिला लय Girlfriend आवडायचं. होती? हा माझी होती. माझ्या 4 गर्लफ्रेंडी होत्या. 4 गर्लफ्रेंड होत्या. हा म्हणजे आता ब्रेकअप झालाय. कोण नाही सगळ्यांनी स्वारला मला. म्हणजे तुम्हाला 4 वेळा प्रेम झालंय? नाही प्रेम नाही झाला. ऍक्च्युली शाळेमध्ये होतो. शाळेमध्ये एक पोरगी होती. ती मला बोलते की मला सुक्रिया तुझ्याकडे कंपास पेटी आहे ती दे. तर मी दिली. तर ती मला थँक्यू सुक्रिया बोलली आणि मला असं तिने हळूच एक सायनी मिठी मारली. मला झाला प्रेम ऑन दी स्पॉट. मी पण तिला बोललो मला तुझ्यावर लय प्रेम आहे. मग मी नेक्स्ट टाइम दरवेळेस कंपास पेटी वगैरे तिला द्यायचं आणि डबा वगैरे सगळं तिला खायला द्यायचा. एक दिवस मी कंपास पेटी दिली नाही आणि डबा बी दिला नाही. तर ती मला डायरेक्ट बोलली की माझा ना तुझ्यावर प्रेम. मी पण तिला बोललो माझं तुझ्यावर नाही प्रेम. चल ती पण गेली मी पण गेलो. त्यानंतर मी तिला कंपास पेटी दिलीच नाही कधी. पण गेली. दुसरी जी होती ना ती कॉलेजमध्ये होती. कॉलेजमध्ये मी एकदा सायकल घेऊन गेलो होतो आणि ती पोरगी रस्त्यावर धावत होती. तर मी तिला विचारलं तू कुठे चालले? ती मला बोलते की मला जोरात संडासला आले मला घेऊन चल. मी बोलत चल बस सायकलवर. तिला सायकलवर बसवली आणि एका पब्लिक संडासच्या इकडे गेलो. मग ती आरामात तिने शिबी केली व्यवस्थित आणि मी थांबलो. त्यानंतर मला तिचा प्रेम झाला पक्का. तर तिलाही चांगली पोरगी होती. पण त्याच्यानंतर आहे ना मला ती एकदा भेटली. अरे ती अशी हसली ना माझ्याकडे बघून. मग मला प्रेम झाला. मग तिला मी रोज आणायचो आणि स्वारायचो. पण ना तिला तोंडाचा लय वास यायचा. मग मी तिला एकदा बोललो की तू तोंडाचा ब्रश करायचा लय घाणवास येतो. तर तिला माझा राग आला. ती मला बोलते तुला माझ्या तोंडाचा वास येतो लांब राहा. तर मी तिला बोललो की तुझ्या तोंडाचा वास येतो तर मी लांब राहायला तयार आहे. मग ती बोलली मी लांब राहते. मग पुन्हा माझं प्रेम गेलं तिच्यावर ना. मग मी नेक्स्ट टाइम पासून तिला अजिबात ती धावता बिवताना दिसली मी नाही तिला संडासला घेऊन गेलो. तिसरी पोरगी ना एकदम युनिक म्हणतात नाही का. आम्ही जेव्हा शेतावर जायचो ना तेव्हा हावणी करताना ना आमच्या बाजूच्या शेतामध्ये ना आमचे ते काका आहेत ना त्यांचं नाव काय होतं म्हणजे अर्जुन काका. त्यांची ती एकुलती एक मुलगी. मी हावणी करायचो ना तेव्हा ती तिकडून मला बघत बसायची अरे यारकी. आणि मी एकदा तिच्या प्रेमात पडलो आणि आमचा असाच प्रेम चालू झाला. ती लांबूनच मला बघायची आणि मी तिला बघत बसायचा. आणि एक दिवस मी तिला विचारायला गेला की अगं कमला तू एवढी माझ्यावर बघते का ग असते. तर ती मला काय बोलते माहितीये का? आता बाबण्या आहे ना बाबण्या तुझा बापूस तो मला लय आवडतो. पण माझा कसा झालाय माहितीये हो ना एवढी वयाने लहान मला बापूस पक्का यार आहे. माझ्या बापसावर तिचं प्रेम भाई. मला हार्टब्रेक झाला ऑन दी स्पॉट. मुळात मुद्दा काय ती पोरगी अशी बघायची माझ्याकडे. मला थोडी माहिती मागे माझा बापूस बसलाय त्याला बघायची ती कंटिन्यू.
पण त्याच्यानंतर माझा हार्टब्रेक झाला, माझं तिच्यावर प्रेम थांबला. आणि चौथं प्रेम जे माझं आहे ना ते लय पवित्र होतं, मी सांगते तुम्हाला, लय पवित्र. तुम्हाला पवित्र प्रेम पण झालंय? हा, लय पवित्र प्रेम आहे. तुमचं राहिलं का पाटील सर? अरे माझी स्टोरी तर ऐकून घे, प्रेम कसा झाला होता बाबा. मी पंक्चर काढायला गेला होतो माझ्या सायकलचा. त्या सायकलचा पंक्चर काढायला अड्डा, त्याच टायमाला एक दुसरी मुलगी आली होती पंक्चर काढायला. तर माझ्या टायरची ट्यूब फुटली होती आणि तिला मारायचा होता पॅच. आणि त्या ट्यूबच्या दुकानामध्ये एकच पॅच होता आणि तिचा बी टायर पंक्चर होता. तर मग मी तिच्या आधी आलो होतं, तर मला तो पॅच मारून देणार होता काका. तर मी त्याला बोललो मोठ्या मनाने की जाऊ दे, ही बाई आहे म्हणजे पोरगी आहे, तिला पॅच मारून तिला जाऊ दे घरला, तिला लिहेल होईल, माझं काय, मी जाईल कसा बी सायकल बिकल अशी घेऊन डोक्या बिक्यावर. आणि मग तिने माझ्याकडे असं बघितलं आणि ती मला तेव्हा बोलली थँक्यू सो मच सुकऱ्या. मी त्या प्रेमात यारा झालो ना, तिला घरपर्यंत सोडली त्याच रात्री. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिला बघितलं, ती सायकल घेऊन अशी कॉलेजला जाताना मी तिला बघत बसायचो, येताना बघत बसायचो. आणि नंतर बऱ्याच दिवसांनी मला कळलं की तिचं ऑलरेडी प्रेम आहे एका पोरावर, त्या पंक्चरवाल्या काकाच्या पोरावर तिचं प्रेम. आणि मला नंतर कळलं, मी तिला विचारलं मग तू मला बघून हसत का होती? ती मला बोलली की तू मला बघून हसतो म्हणून मी तुला बघून हसत होती, का कारण नव्हतं. मी लय रडलो, मी रात्रभर शेतात बसून रडलो, तुला सांगतो. बापसाला पण हे सांगू नाही शकलो. मग माझं ते पवित्र प्रेम थांबलं तिकडच ग. अशी माझी 4 लफरी. डोळ्यात पाणी आलं. लय रे लय प्रेमामध्ये लय दगा पटका झालाय रे, लय दगा पटका झालाय या शुक्राबरोबर. केवढं दुःख सांगू तेवढं कमी आहे. म्हणून मला या शहरामध्ये असला मोठा माणूस व्हायचा आहे ना, की ज्या पोरींनी मला फसवलंय ना त्यांना असला त्रास होईल ना चौघींना. बघ मी तुला सांगतो, त्या सायकलवाल्याचा पोरगा आहे ना, तो आज बी टायरचे पंक्चर काढत असेल आणि एक दिवस मी माझी भाषा गाडी घेऊन जाईल त्याच्याकडे पंक्चर काढायला, तेव्हा तो असा झलफलल आणि तिला सांगाल जा एक कप चहा घेऊन ये, असं एवढं बरं वाटेल ना, मी तुला काय सांगू. बापरे. मग तुम्हाला शहरात पण कोणावर प्रेम झालंय का पाटील सर? मला शहराबिरात प्रेम बिम नाही झालं. मला असं काय, अरे असं काही इजी प्रेम नसतं वाट मास्तरीन बाई. तुमच्याकडे बघून हसलं म्हणून प्रेम झालं नाही का तुम्हाला अजून? अरे ते तेव्हा लय बेकार परिस्थिती असायची, तेव्हा मी लहान होतो. आता मी मोठा झालोय, आता मला कळतं. आता कोणी हसलं, कोणी मदत मागितली तर ते प्रेम नसतंय, मला कळून चुकलंय. आता मी यारा नाही बनणार. ये मास्तरीन बाई, मला एक विचारायचं होतं, ती कायरा आहे बघ, कायरा, ती चांगली बाई आहे का ग? ती चांगली काय? ती चांगली बाई आहे का म्हणजे मनाने? काय झाला त्या दिवशी आहे ना, मला एवढं काय झालं तुम्हाला? अरे मला काय नाही झाला, त्या चमन्याशी मी बोलत होतो, चमन मावशी, आणि जाताना ती माझ्याशी एकदम छान बोलली. तर मी तिला बोललो की मग आल्यावर मी तुला भेटतो, तर ती एकलीच लाजली विजली. मला काही समजलं नाही. मग मी अरे मग तिचा तुमची मामी आहे तर ती माझ्याशी एवढी फ्रँक वाटते? ती थोडा डिसऑर्डर आहे, डिसऑर्डर. हा ते वाटत, ते टोटल लॉस वाटते डोक्यान. पण तिचं तर बंड्या मामांसोबत काहीतरी आहे ना, ती मामी आहे ना, लग्न होणार आहे. ते लग्न त्यांचं एंगेजमेंट झालेली आहे. एंगेजमेंट झाले त्यांची का? अच्छा अच्छा अच्छा, व्हायची आहे म्हणजे तशी. काय बोलते, अजून व्हायची आहे ना? झाली कुठे मग? ते मामा खूप आमचे रागिष्ट आहे तो. अरे काय रागिष्ट नाही, यार आहे तो, डोक्यावर पडलाय. काय नाही, अरे तो कुठल्याही बाईला बोलते माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, लगीन करायचंय. अरे आता तुझं ते एका पोरीवर प्रेम आहे तर तू दुसऱ्या बायकांना कशाला प्रेमाच्या गोष्टी बोलतो? अरे आमचा बंड्या मामा बायकांचा दिवाणा वेडा झाला गो. तुमचं काय म्हणणं आहे मग पाटील सर? तुम्ही विचारती चांगली आहे का मनाने? अगा मी विचारलं म्हणजे मैत्रीण म्हणून तिला फ्रेंडशिप करायची वाती माझ्याशी, मग तिला फ्रेंडशिप करायला हरकत नाही ना, असा विषय बोलते मी. म्हणून मी विचार केला, बस विचारला. तू पण बाई माणूस आहे, तुला माहिती असेल बाई दुसऱ्या बाईला वळखू शकते ना, म्हणून मी तुला विचारलं फक्त. मी या शहरात कुठल्या बाईला इतकं नीट ओळखतच नाही की मी कोणाबद्दल तुम्हाला सांगू. अरे मास्तरीन बाई, तुला असा चेहरा तुझा परल्यासारखा का वाटते? मी काय जास्त चुकीचं बोलला का? नाही काही नाही, सहजच. एनर्जी माझी थोडी लो झाली आहे ना म्हणून. कायरा हिंदी बोलते का? नाही, कायरा मराठीत बोलते. अच्छा, हा मग ठीक आहे. म्हणजे हिंदी बोलते का? म्हणजे मग मी काय तिच्याकडून जाऊन शिकू का? ती काय मास्तरीन आहे का? तिला जमणार आहे का मला शिकवायला? ते मला कसं माहिती? मला मास्तरीन बाई, तुम्ही असं तुमचं चेहरा असा रागीट वाटायला लागलाय. तुझा चेहरा परल्यावानी वाटते, काय मी चुकला का? नाही, माझा काहीच चेहरा नाही पडलेला. मला वाटलं तुम्ही हिंदी अशासाठी शिकताय म्हणजे तुम्हाला अजून मैत्रिणी बनवता येतील शहरात.
नाही नाही, मला असं काही आवरा मैत्रिणी बनवण्यामध्ये आवरा काय मला रस नाही आहे. पण कसा ती सावताहून येत होती गप्पा मारा बिराला, मग मी विचार केला की बनवू मैत्रीण. आणि आपल्या बांड्या मामा जो आहे आपला बांड्या, त्याची ती खास आहे ना, तर मी विचार केला आपण मैत्रिणी बनवू म्हणजे कसं आपण सगळे एकत्र राहू शकतो असा विषय. मी इथे कुणा काय रे, आवाज मी बघ. इथे फार फार तर मुफासाजी असताना असते किंवा मग माझे ट्युशन चाललेले असतात इकडे, बस. बाकी मी नसतेच, त्यामुळे तुम्ही राहू शकता. पण मास्तीन बी काही बी बोल, कायराचा आवाज आहे ना, आवाज लय जाके, ऐकायला लय बरं वाटते. ती बोलायला लागली ना का असं मन एकदम. बोलवू का तिला इकडे? नको 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 तिला बोलवू, मी नंतर तिच्या तिशी बोलेल. इकडे या, इकडे या. काय झाला? अहो मॅडमला राग येतोय, तुम्ही त्या तिसर कायरा बद्दल बोलताय. म्हणजे त्या मॅडमला ती कायरा पाटील आवडत नाही का? तुम्हाला काकू कोला पाहिजे? कायरा पाटीलचं तर नाही माहिती मला, पण तुम्ही दुसऱ्या पोरींबद्दल बोलल्यावर त्यांना राग येतोय. अरे पण मी दुसऱ्या पोरींबद्दल बोलल्याने मास्तीनबाईला कशाला रागेल? मारतील मला. इकडे अरे मी दुसऱ्या पोरींबद्दल बोलल्याने. हो वेणी भाऊ, तिथं आवाज येते ना, बाईला परत वाईट वाटेल ना. अरे मी कशा कोणा बाईबद्दल बोलल्याने? सुक्रिया भाऊ कसं काय, जेवले ना? मी जावला, चला बसूया. काय देऊ, पाणी विणी नको? नाही बस. या मॅडम या, काय नाही नॉर्मल. झालंय, आजचा क्लास इकडेच संपतोय, तुम्ही जाऊ शकता सगळे. तिसर तुम्हाला वाईट वाटलं, तिसर तुम्हाला लाग आला का? माझा क्लासचा टायमिंग संपलेला आहे, मला खूप काम आहेत शहरात, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता. सुकल्या भाऊ ऐका ना, बोला. हिंदी गाणी येतात जाम, मी ऐकलंय, तर ते एकदा गाणं बोला ना, दिल जुडे बिना, ये वाला प्लीज. ते गाणं मला त्याच्या ते ओली पाठ नाही ओली, त्यापेक्षा मी दुसरं गाणं गाऊ का? नाही पण हे गाणं फिट होतंय. अरे नाही रे, मी दुसरं गाणं गाते, तुला आवडेल. हा ठीक आहे. हाँ ये बात. अरे मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले, चाहे मुस्काए कभी छेड़े कभी बात करे, राधा काय कोरे जले बिना सोचाए समझाए, राधा काय कोरे जले या नादिंदी ना ओ कसं वाटला? कडक मॅडम झाले असं काय वाटतंय मला. मॅडम काय क्या काय बोला? गाणं स्तब्ध झाल्या स्तब्ध.